नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची अगदी आवडती अशी पावभाजी। अगदी हॉटेलसारखी चटपटीत, मस्त रंगाची आणि बटरचा स्वाद असलेली पावभाजी। भाजीमध्ये आपण काही खास भाज्या वापरणार आहोत, त्यामुळे चव तर भन्नाट येणारच, पण भाजीचा रंगही एकदम मस्त येणार। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण बटाटा, बीट, कॅप्सिकम, वाटाणे आणि फ्लावर घेतलेला आहे। या सर्व भाज्या कुकरमध्ये घेऊन त्यामध्ये आवश्यक तेवढं पाणी घालूया आणि 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत चांगलं शिजवून घेऊया। आता एका कढईमध्ये थोडं तेल घेऊया। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये भरपूर बारीक चिरलेला कांदा घालून छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया। कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये मीठ घालूया आणि चांगला शिजू देऊया। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत चांगला शिजवून घेऊया। आता कांदा आणि टोमॅटो छान मऊ झाले आहेत। यामध्ये जिरे पावडर, धने पावडर, पावभाजी मसाला आणि घरगुती तिखट घालूया। हे सर्व मसाले छान मिक्स करून घेऊया, म्हणजे मसाल्यांचा स्वाद तेलामध्ये व्यवस्थित उतरतो। तोपर्यंत आपल्या कुकरमधल्या भाज्याही छान शिजलेल्या आहेत। या सर्व भाज्या चांगल्या मॅश करून घेऊया। भाज्या जितका छान मॅश होतील तितकी पावभाजीची टेक्स्चर मस्त येते। आता या मॅश केलेल्या भाज्या कढईमध्ये घालूया आणि मसाल्यासोबत सगळं छान एकजीव करून घेऊयात। आता वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालूया। सगळं मिक्स करून भाजीला एक छान उकळी आणूया। आणि आता येतोय पावभाजीचा सगळ्यात महत्त्वाचा टच। यामध्ये छानसं बटर घालूया। बटर मिक्स करून भाजी आणखी 4 ते 5 मिनिटं चांगली शिजवून घेऊया। आणि अशा प्रकारे आपली मस्त चटपटीत बटरवाली आणि अगदी हॉटेलसारखी पावभाजी तयार। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।